आणि पुढे बातमी आहे, राजधानी दिल्लीमधून राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले। भाजपनं काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानं हे आंदोलन करण्यात आले। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह महिला आक्रमक झालेल्या यावेळी पाहायला मिळाल्या। भाजपनं देशभरात अशा प्रकारे काँग्रेसच्या विरोधात आता हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय आणि दिल्लीमधली आपण ही दृश्य पाहतोय। काँग्रेसच्या विरोधात भाजप आक्रमक झाले। दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे घोषणाबाजी देत हे आंदोलन करण्यात आले। तर ही थेट दृश्य सध्या आपण दिल्लीमधून पाहतो आहोत। राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेले आहे आणि आक्रमक होत महिलांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। इंडिया आघाडीच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर काळे झेंडे दाखवले जात आहेत, टायर जाळण्यात येत आहे। इंडिया आघाडीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले। भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी महिला आघाडीने हे आंदोलन केलेले आहे। तर प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जात आहे आणि महिलांनी आक्रमक होत हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। दिल्लीतली ही दृश्य राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्या, महिला, पुरुष सगळ्यांनी एकत्रित येऊन हे मोठं आंदोलन केलेलं पाहायला मिळते। तर मुख्यमंत्री दिल्लीच्या या सुद्धा यावेळी आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। त्यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन निघाल्याचं कळतं आहे। तर दिल्लीमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर आज देशभरामध्येच एकंदरीत काँग्रेस विरोधात अशा प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। तर वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारे भाजपनं हे आंदोलन केले आहे। इंडिया आघाडीच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। काल महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर ही दोन दृश्य पहा। दिल्ली राजधानीमधून ही दृश्य आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधूनही ही दृश्य पाहायला मिळतात। भाजपचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि हातामध्ये पोस्टर्स घेतलेली आहेत आणि काल विधेयक हे नामंजूर झाल्यानंतर अशा प्रकारे आक्रमक भूमिका भाजप युवा कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दिल्ली आणि मुंबईमध्ये अशा प्रकारे भाजपचे हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते।